सर्वांना नमो बुद्धाय, जय भीम. आपण धम्मलिपी कशी आपल्या मोबाईलमध्ये वापरायची ते आपण बघणार आहोत. तर सर्वांनी अगोदर मल्टीलिंग्वल कीबोर्ड हे जे आहे हे डाउनलोड करायचं, म्हणजे हे सर्च करायचं आणि हे आपल्या प्ले स्टोअरवरती सर्च केल्यानंतर याच्यावरती असं क्लिक करायचं आणि क्लिक केल्यानंतर म्हणजे प्ले स्टोअर आहे, प्ले स्टोअर. त्यानंतर मल्टीलिंक ओ कीबोर्ड असे नाव येतं, त्याच्यावर क्लिक करायचं. त्यानंतर आपण हे इन्स्टॉलमेंट करायचं आणि ते इन्स्टॉलमेंट झाल्यानंतर ओपन करायचं. ओपन नंतर जे आहे ते इनेबल करायचं, म्हणजे असे ते ऑप्शन येतं मल्टीलिंक ओ कीबोर्ड. याच्यावरती मी क्लिक केलं म्हणजे ते ऑन झालं, कनेक्ट झाल्याचा अर्थ आपला. नंतर सिलेक्ट धिस कीबोर्ड असं ऑप्शन येईल. आपल्याला धम्मलिपी पाहिजे तर आपल्याला मल्टीलिंक ओ कीबोर्ड हे सिलेक्ट केलं, ओके केलं म्हणजे ते पण जॉईन झालं. त्यानंतर मॅसेज मला टाईप करायचा होता, तर मी असं केल्यानंतर हे असं आलेलं आहे, म्हणजे इंग्रजी आलेलं आहे. म्हणजे मला काय करावं लागेल, आता इथे ब्राह्मी लिपी वापरावं लागेल. तर खाली आपण जिथे स्पेस देतो तिथं असं सिलेक्ट करायचं आहे आणि लँग्वेजमध्ये जायचं आहे. लँग्वेजमध्ये गेल्यानंतर आता इथं तर आपल्याला करायचं आहे 5 नंबरला साऊथ एशिया. 5 नंबरला क्लिक केलं आणि इथं आपल्या ब्राह्मी ए पासून बघा, आसामीज, आहोम, अवध, बेंगॉली, बिहारी, म्हणजे बी मध्ये आल्यानंतर ब्राह्मी असेल. मी ब्राह्मीवरती क्लिक केलं म्हणजे हे ब्राह्मी टायपिंग आहे. आता मी इथे काही टाईप करू शकतो. म्हणजे उदाहरणार्थ जर आपल्याला क टाईप करायचं असेल तर क हा आहे, हा ख आहे, हा ग आहे, हा घ आहे, हा ग आहे, च आहे, छ आहे, ज आहे, य आहे. अशा प्रकारे हे येतं. आता माझं एस नाव आहे तर आपल्याला एस बघायचं आहे. असं आपण काही टाईप करू शकतो. परत हे ॲरो जे दाखवतं त्याच्यावरती मी क्लिक केलं तर इथे आपल्याला 1 2 3 1 2 हे अंक पण आलेत आणि मायनस वजाबाकी 3 अंक हे संपूर्ण इथं आलेलं आहे. 0 परत मला यावं लागेल अशा पद्धतीने 2 3 4 असं 5 6 7 8 9 अशा प्रकारे. तर अशा प्रकारे हे आपण काय करायचं आहे, आपल्याला टाईप करायचं आहे.